नमस्कार. 288वा वसई विजयोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एकत्र जमलेलो आहोत. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. त्याचबरोबर तथागत बुद्धांची पौर्णिमाही आहे. मी बुद्धांना वंदन करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपणा सर्व जनतांना शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले महापौर आदरणीय अजूजी पाटील, माजी महापौर नारायण मानकरजी, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, स्थायी समिती प्रवीण शेट्टीजी, गटनेते अशोक शेळकेजी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडीजी आणि सचिव विश्वनाथ तळेकर. त्याचबरोबर मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, मगाशी हेरवडे साहेबांचा सत्कार करत असताना मॅडम आल्या होत्या, वर्तक मॅडम. त्यांच्या बाबतीत माहिती देताना प्रकाश वनमाळींनी सांगितलं की सगळी या कार्यक्रमाची खरी मेहनत ही या मॅडमची आहे आणि म्हणून मी मॅडमना शुभेच्छा देतो. तुमचा हा उत्साह आम्हा सगळ्यांना उत्साहवर्धक आल्हाददायक आहे. तुमच्या या कामगिरीबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या कार्यक्रमाची गेल्या 30-35 वर्षापासून आपण हा कार्यक्रम सादर करतो. नक्की तारीख आठवत नाही मला, पण महापालिकेचा सुरुवातीपासूनचा जो होता तो अगदी गेल्या वर्षापर्यंत आपण हा कार्यक्रम, मधला कोविड काळ सोडला तर अत्यंत उत्साहानं साजरा करतो. हा कार्यक्रम महापालिकेच्या वतीनं साजरा करतो. आम्ही वसई विजय स्मारक समितीचे सदस्य फक्त पाहुण्यांसारखे इथे या ठिकाणी सहभागी असतो. गेल्या वर्षी कार्यक्रम करण्यापूर्वी महापालिकेनं आम्हा सगळ्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना आणि वसई विजय स्मारक समितीचे सदस्यांना एक संयुक्त बैठक घेतली. त्या कार्यक्रमाच्या आखणीच्या दृष्टीनं काय करावं, कसं करावं या संदर्भात चर्चा, विचार विनिमय अशा तऱ्हेचं बैठकीत त्या चर्चा झाली. आज या ठिकाणी मी 6:15 वाजता बरोबर आलो आहे. एकूण जो उत्साह बघतो तो अत्यंत निराशजनक आहे. महापालिकेचा उद्देश काय आहे, या वसई विजय स्मारकाचा का साजरा करतो, कशासाठी करतो, संजयजींनी आपल्यासमोर निवेदन केलेलं आहे. त्यामुळे मी अधिक खोलात जाणार नाही. मला या निमित्तानं काही सूचना वजा, विनंती वजा सूचना करायची आहे की हा आपण वर्षातून एकदा कार्यक्रम साजरा करतो. निवडणुका आल्या की हजारो लोक फॉर्म भरायला गर्दी करतात. आज महापालिकेत निर्वाचित असे 115 नगरसेवक आहेत. त्या 115 नगरसेवकापैकी किती नेमके आहेत मला माहिती नाही, पण अगदी थोडेच 15-20 जण असतील आणि काही आम नागरिकांपैकी एक 5-10 लोक असतील. मला महापौर साहेबांना विनंती करायची आहे आणि त्याचबरोबर महापालिकेतले विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि गटनेते अशोक शेळके यांनाही विनंती करायची आहे की किमान या कार्यक्रमाला आपले निवडून आलेले नगरसेवक 115 आणि त्यांच्याबरोबर किमान 10 लोक या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिले ते या एवढ्या खुर्च्या मांडल्या आहेत. हा महापालिकेचा खर्च करतो, हा आपल्याच खिशातला खर्च आहे. हा काय महापालिका कुठून आकाशातून निर्माण करत नाही. हा जनतेच्या पैशाचा असा तऱ्हेचा अपयोग होऊ नये, त्याचा सदुपयोग व्हावा. 3 दिवसाचे भरकोच कार्यक्रम आखले आहेत आणि समोर जर 10 लोक नसतील तर त्या खर्च करणारा आणि त्या कार्यक्रम करणाऱ्याला काय महत्त्व आहे असं मला वाटत नाही. मी अनेक वर्षापासून, अगदी सुरुवातीच्या काळापासून बघतो
या कार्यक्रमामध्ये अगदी सक्रिय सहभाग देणारे संजय जाधव, संदेश जाधव आणि त्यांचे सहकारी प्रकाश वनमाळी हे खूप हिरिरीनं भाग घेतात, म्हणून हा कार्यक्रम साजरा होतो. काल दुपारपर्यंत मला या कार्यक्रमाची काही जाणीव नव्हती, फक्त फेसबुकवर आणि वर्तमानपत्रातून वाचला होता. म्हणून मी संदेश जाधव, कारण नेहमी त्यांनाच आम्ही फक्त कार्यक्रमाला विचारतो, या कार्यक्रमाच्या विषयात काय कार्यक्रम आहे, आम्ही यायचं आहे नाही यायचं आहे काय, या संदर्भात माहिती मागितली. तेव्हा त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पत्रिका येईल, कार्यक्रम होणार आहे, तुम्ही 6 वाजता हजर राहा. म्हणजे आम्ही आमच्या दृष्टीनं फक्त संदेश हा महत्त्वाचा, प्रकाश हा महत्त्वाचा, यामध्ये आपल्या सर्व वसईकरांचा सहभाग असला पाहिजे. आम्ही त्या काळामध्ये आता आम्ही तब्येतीनं थकलेलो आहोत, त्यामुळे तो उत्साह आमच्याबरोबर राहिला. माझ्याबरोबर असलेले सहकारी म्हणजे त्या वसई विजय स्मारक समितीचे आम्ही फक्त 3 सदस्य आहोत जिवंत. त्यापैकी भाऊसाहेब मोहोळ हे घरातल्या बाहेर पडू शकत नाहीत. बबन शेठ नाईक इथपर्यंत आले होते, ते बरोबर 6:15 वाजता आले होते, माझ्याहीपेक्षा 15 मिनिटं लवकर आले होते. आणि मला संदेश जाधवनी सांगितलं की बबन शेठ तर तब्येतीमुळे निघून गेले, मला संदेश जाधवनी सांगितलं तुम्ही तरी थांबा, आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मी थांबलो, नाहीतर मी जातो. कारण का आपला कार्यक्रम 6चा डिक्लेअर केला आहे, 15-20 मिनिटं उशिरा समजू शकतो, पण नियोजित वेळेत कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि नियोजित वेळेत तो संपला पाहिजे, असा कटाक्ष आपण पाळला पाहिजे. माझ्या या सूचना आहेत, त्या सूचना आपण पाळावेत आणि पुढच्या वर्षी हा कार्यक्रम असा निरुत्साही राहणार नाही. म्हणजे मगाशी फोटो काढत असताना आमच्या एक मॅडम, म्हणजे मी नावच उल्लेख करतो, पुष्पाताई जाधव, म्हणतात थोडा हसा तरी. म्हणजे हसण्या एवढा सुद्धा आमच्याकडे उत्साह राहिला नाही. हे दुर्भाग्याची बाब आहे. हा कार्यक्रम आपण अतिउत्साहाने केला पाहिजे असा माझा प्रयास आहे. आपण सर्वांनी त्याच्यात सहभागी घेतला पाहिजे. आणि जर हा कार्यक्रम लाईव्ह होत असेल तर वसईकर जनतेला मी विनंती करतो की उद्या आणि परवा या कार्यक्रमाला आपण प्रचंड भरघोस असं प्रतिसाद द्या. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. तथागत बुद्धांना वंदन करतो आणि वसई विजय स्मारक हा परंपरागत अतिउत्साहानं साजरा होत राहू अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 मिनिटे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.